2 दिवस झाले गावाला पाऊस नाही पडत आहे. कडकडीत ऊन पडलं एकदम, बघू शकता. आणि हा आमचा माणदेव आहे, माणदेव प्रसन्न मेन देवस्थान आहे आमचं. आणि ही आमची वाडीतली मराठी शाळा. बघूया पुढे जाऊन. खूप कडक ऊन पडलं आहे, पावसाचा नामोनिशाण नाही 2 दिवस. बघूया आज तरी पाऊस येतोय काय बघूया. श्री दत्त मंदिर आणि आमच्या इकडचं देवस्थान. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी प्रतीक सोगम स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणी प्रतीक यूट्यूब चॅनलवरती आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आमचा गोठा आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की. मंडळी चला बघूया कशा प्रकारे गुरांचा गोठा आता झाडणार आहे. आणि गुरं सोडलेत आता सड्यावरती चरायला. तर बघूया आपण, चला. आता हा गुरांचा गोठा आहे, आत्ताच गुरं सोडली, आता झाडून घेणार मस्तपैकी. थोड्या वेळानं बघा आता कशा प्रकारे आम्ही इकडे हे झाडतो. आता मम्मी माझी झाडणार आहे गोठा आता. बघा कशा प्रकारे गुरं आता सोडलीत चरायला साड्यावरती, आता साड्यावर चरायला गेले. दोन वासरं आहेत छोटी छोटी, त्यांना आता नाही सोडत कारण ते आता लहान आहेत ना, त्याच्यामुळे मोठे झाले की त्यांना पण त्यांच्यासोबत चरायला सोडणार. मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे काय? हा हा गोट्यात आहे. हा बघा इकडे नांगर पण ठेवलेला आहे. आता नांगरणी करून झाली, नांगर साईडला ठेवलेला आहे. हे माहीत आहे का? याला दोवा म्हणतात, दावा 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 म्हणतात. मम्मी आली आता गोठा साफ करणार. आता गुरं गेली चरायला, आता संध्याकाळी येतील घरात गोट्यात. चला आपण वरती जाऊया. वरती गोट्यावरती गवत ठेवलेलं असतं गुरांना, बघूया जरा कशा प्रकारे वरती गवत बिवत ठेवलेलं असतं. आता गवत भात जेव्हा पूर्ण होईल, भात पिकेल तेव्हा पुन्हा असं गवत भरून ठेवणार. हे बघा अशा प्रकारे मम्मी आता गोठा झाडते माझी. हे बघा आता गोठा पूर्ण साफ करून घेणार. आणि ही 2 वासरं आहेत, ती हेच शेण आता घरामध्ये सारवायला घेणार. आमच्याकडे ह्या शेणाने जमीन सारवली जाते. हे बघा प्युअर ताजा शेण, याने जमीन सारवली जाते. आम्ही गावीला जमीन सारवते. सारवते एक शेण चांगलं गावतो. शेण गुरांचं शेण टाकून जातोय बघा बकीवर घेऊन. अजून पण आमच्याकडे गोठा आहे, गोरं अजून पण आमच्याकडे वापरली जातात. सगळीकडे पाणी पाणी होऊन जातं, चिखल झाला आहे इकडे, बुळबुळीत झालं आहे पूर्ण, पाय सरकतात याच्यावरती. सध्या पाऊस कमी आहे आता. सध्या पाऊस 2 दिवस कमी आहे आता. बघा कडकडीत ऊन पडलंय, 2 दिवस पावसा कमी आहे. आता हे शेण गायरीमध्ये टाकणार.
हे बघा इथे गायर आहे, याच्यामध्ये टाकणार. हे माहिती आहे का मित्रांनो, एक जुनी आठवण. हे बघा माहीत असेल तुम्हाला. चला चला तर आता गोठा तर आता साफ करून झाला आहे. गोरं संध्याकाळी येतील गोठ्यामध्ये. तर मंडळी गोठा पूर्ण झाडून झाला आहे आता, बघू शकता. म्हणजे शेण होतं इकडे, ते गुरं हे करतात ते. आता पूर्ण साफ केलं आहे गोठा, म्हणजे झाडून घेतलं आहे सर्व. तर आता आपण वासरांना चारा घालूया. चला. चारा म्हणजे वरती गवत आहे ठेवलेलं, ते आता वरून काढूया आपण आणि वासरांना घालूया. हा बघा वासरं चारा खातील. अजून थोडं काढूया, गवत टाकूया वासरांना. बाकी गुरं सर्व आता चरायला सोडलीत साड्यावरती. आणि आता संध्याकाळी बरोबर गुरं येतील गोट्यात, त्यांना सांगायची गरज नाही, आपोआप टाईम झाला की ते येतात. आणि आता ही लहान आहेत म्हणून त्यांना सोडलं नाही, पण मोठे झाले की यांना पण सोडणार. तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.